इयत्ता दुसरी शाळा कदमवाडी. उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या शिवभक्तांनो, आज मी तुमच्या समोर विषय मांडणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण. इतिहासातील एका बालवीराची प्रेरणादायी गाथा सांगण्यासाठी, आणि तो बालवीर म्हणजे आपला अभिमान, आपलं स्वप्न, आपला प्रार्थना करतो त्या, हे देवा मला असा पुत्र दे जो धर्म, न्याय आणि स्वराज्यासाठी जगेल. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सारा समंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला आणि सह्याद्रीच्या खुशीत एकच हिरा चमकला. भगवान या चंद्राचा शिवनेरीवर प्रगटला, शिवनेरीवर प्रगटला. बाळराजे जन्माला आले. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही मासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन घडवले. बाळशिवाजींनी बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले. ते ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही. इतिहासाची पाने हळूहळू उघडायला लागली. लहानपणी मुलं लपाछपी, पकडापकडी हे खेळ खेळतात. पण बाळशिवाजींचे खेळ खेळाले. राज्य कसं चालवायचं, न्याय कसा द्यायचा, जनतेचं रक्षण कसं करायचं, हेच त्यांचे खेळ. त्यांच्या नजरेत स्वराज्याचं तेज होतं. त्यांचा आवाज म्हणायचा, आपलं राज्य आपल्या माणसांचंच असलं पाहिजे, परक्यांच्या दासात नाही तर स्वराज्यात जगायला हवं. जिजामाता म्हणायच्या, शिवबा धर्मावर संकट आला तर तलवार घ्यायला मागे हटू नकोस. त्यांच्याच गोष्टीतून समजलं रामाचं धैर्य, भीमाचं बळ, कृष्णाची बुद्धी चातुर्य आणि संतांची दया, हे सगळे एकत्र आला की बनतो छत्रपती. बाळशिवाजींच्या नेतृत्व, निर्णय क्षमता आणि धैर्य स्पष्ट होतं. त्यांच्या नजरेत स्वराज्याचं तेज होतं आणि स्वराज्याची आग होती. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन की बाळ शिवाजी लहान राजकुमार, धाडस, शौर्य त्यांचा पूर्वाधार, कौटुंबिक संस्कार आणि शिक्षण घेतले. शौर्य, धैर्य, बुद्धी यांनी युद्ध जिंकले. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. एवढे बोलून मी माझ्या मनोगताला पूर्ण विराम देते. जय शिवराय, जय जिजाऊ.